जय सियाराम मंडळी, मी वर्षा भैरट आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते थेट पुणे दिल्लीतून, जी निघाली आहे श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र येथून दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 या दिंडीचा दुसरा दिवस। चला तर मग आपण पाहूया आजच्या दिवसाचे दुसरे सत्र। जय सियाराम। दुपारी मध्यान्ह पूजा संपन्न झाली व दिंडीतील यात्रिकींनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला व थोड्या अल्पविश्रांतीनंतर पुन्हा पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आले व ही दिंडी पुढील नियोजित मार्गावर मार्गस्थ झाली। प्रदूषणाची गंभीर समस्या आज निर्माण झाली आहे। वातावरण शुद्धी राखणे हे मानवाच्या आरोग्यासाठी अति महत्त्वाचे आहे। प्रदूषणामुळे मानव जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहे। प्रदूषित वातावरणामुळे ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदलाचा वेग वाढतो आहे। त्यावरील उपाय म्हणून वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे। प्रत्येक नागरिकांनी पर्यावरण जपण्याची जबाबदारी ही घेतलीच पाहिजे। पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे। प्रदूषणामुळे पुढील पिढ्या त्रस्त होऊ नयेत म्हणून पर्यावरण जपणे आवश्यक आहे। म्हणूनच फक्त विचार करून चालणार नाही, तर त्याला कृतीचीही जोड द्यावी लागेल।
महंता तुझी योगी राया। गणेश साडी डेपो उरळी देवाची पुणे येथे सायंकाळच्या अल्पोपहारासाठी दिंडी थांबली आहे। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन करण्यात आले व त्यानंतर अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। या अल्पोपहाराचे अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे गिरीश सीताराम सरपले। वसुंधरा ही आपल्याला जल देऊन जीवन प्रदान करते, अन्न देऊन जीवनाला पुष्ट करते। खरोखर पृथ्वी मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहे। सकाळी उठून पृथ्वीवर पाय ठेवताच पृथ्वीला वंदन करायला सांगणारे आपले ऋषीमुनी त्यातून वसुंधरेचा गौरव व महिमा सांगत आहे। तंत्रसा गंधवती पृथ्वी, पृथ्वीमध्ये असलेला मधुर सुवास ही माझी विभूती आहे असे भगवान श्रीकृष्णही गीतेत सांगतात। पृथ्वीला जसा गंध आहे तसा आपल्या जीवनालाही सुगंध आला पाहिजे। त्यासाठी आधी ही वसुंधरा वाचली पाहिजे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे, कारण जीवसृष्टीत वृक्ष हे सर्वात वरच्या स्थानावर आहे। आपल्या वसुंधरेला हिरवं लावण्य लाभण्यासाठी वृक्षारोपणासारखे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले गेले पाहिजे। प्रत्येकाच्या छोटा हातही उद्याचा मोठा वृक्ष बनून सावली देणार आहे।
महाराष्ट्र पुणे हडपसर तालुका येथील युवांनी दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रदूषणाविषयी जनमानसात जागृती व्हावी म्हणून धूरमुक्त भविष्याचा श्वास हे नेत्रदीपक पथनाट्य फातिमानगर, अभेनुमाल, मगरपट्टा, सिग्नल हडपसर, भेकराई नगर हडपसर, राजश्री शाहू महाराज चौक हडपसर, आंबेडकर लॉन हडपसर पुणे या 5 ठिकाणी सादर केले. हडपसर गावातून निघालेली ही दिंडी दिवे घाटाच्या रम्य निसर्ग सानिध्याचा आनंद घेत व सर्वांना आनंद देत दिवे घाट पायथा आंबेडकर लॉन्स येथे रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली आहे. निसर्गाच्या नयनरम्य वातावरणात सायंकाळी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत भाविक भक्तांनी केले.
गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता सांजारतीनंतर दिंडीतील सर्व यात्रिकींना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादाचे अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचे नाव आहे वैशाली प्रभाकर मारकड व गोड पदार्थाचाही महाप्रसादात समावेश करण्यात आला होता।
त्या अन्नदात्यांचे नाव आहे नवनाथ पांडुरंग सुरवसे. अतिशय मनोभावे सेवा दिल्याबद्दल अन्नदात्यांचे मनापासून आभार. नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय हो. रात्री शेजारती करण्यात येईल व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील. अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचा आजचा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. चला तर मग भेटूया उद्याच्या भक्तिमय प्रवासात. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. आज जे दिंडी ते धामयात्री निघाले आहेत ते आपल्या रामानंदाचार्यजी आहेत, यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांची आरोग्याची काळजी घ्यायसाठी आम्ही इथेही सेवा देतोय. माझ्यासोबत आमच्या नर्स आहेत, आमच्या एवढ्या मेडिसिन आहेत. त्यांना ज्या प्रकारच्या मेडिसिन लागल्यात तशा सगळ्या प्रकारच्या आम्ही प्राथमिक ज्या मेडिसिन लागतात त्या सगळ्या आम्ही मेडिसिन ठेवलेल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त वसुंधरा पायी दिंडी आहे, त्यात आपल्या रामानंदाचार्यजींनी एक सामाजिक ग्लोबल वॉर्मिंगसाठी एक संदेश दिला आहे सगळ्यांना. जसा तुम्ही जगा दुसऱ्यांना जगवा, तसा यातली ही वसुंधरा दिंडी, नावच वसुंधरामध्ये येतं सगळं, की हिच्या पृथ्वीवर हे ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे जी उष्णता वाढलेली आहे. तर आम्ही या दिंडीत यावेळेस वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे. जसे धामयात्री हे आता एक पुण्याची दिंडी आता जवळपास 16 दिवस आहे. नागपूरवरनं लोक चालत आहेत धामयात्री, ते जवळपास 40 दिवस चालणार आहे. असे एवढे लोक जर एवढ्या दुरून चालतात तर त्यांना काही ना काही आरोग्याचा इश्यू होऊ शकतो. तर आम्ही आपल्या व्यस्त दिनचर्येतून यांच्यासाठी त्यांची सेवा करायला वेळ काढायचा नाही. जरी आमची दिनचर्या व्यस्त असली तरी सगळे जे आज धामयात्री आहेत ते एवढं दुखणं सगळं सहन करून, ऊन वारा पाऊस सगळं सहन करून दिवस रात्र ते आपल्या रामानंदाचार्यांसाठी चालतात. त्याच्यामुळे आम्ही पण आपल्या सगळ्या व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवून, आमची पर्सनल OPD जे काय आहे ते सगळं बाजूला ठेवून आम्ही या संस्थांमध्ये आरोग्य शिबिर विभागात सेवा द्यायला आम्ही आलेलो आहोत. जसं मी आज 5 दिवस देणार आहे, त्यानंतर आमचे दुसरे डॉक्टर्स आहे, आमची भरपूर मोठी टीम आहे, भरपूर मोठा स्टाफ आहे. सगळे 4 दिवस 5 दिवस ज्यांना जसं जमतं तसं सेवा देणार. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.